नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज कोथिंबीर आजकाल बाजारात मिळतेच, पण आता पावसामुळे खूप महाग झालेली आहे. त्यामुळे कोथिंबीर कशी स्टोअर करायची ते आपण पाहणार आहोत. वर्षभरासाठी कोथिंबीर कशी राहिली पाहिजे ते आपण सांगणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. हे पहा, मी इथे कट करून घेतलेले आहे त्याचे मुळे. ते मुळे पण फेकून नाही द्यायचे, तसेच ठेवायचे आहे. त्यानंतर मी इथे पाने एक एक तोडून घेतलेले आहेत आणि त्याचे ते देठ मी साईडला ठेवलेले आहेत. तर आता बरेच जण मार्केटमध्ये पण आपण पाहू शकतो की कोथिंबीर भेटते दुकानामध्ये. ती पण स्टोअर केलेली. तशी आपण घरच्या घरी कशी वर्षभरासाठी स्टोअर करायची आहे कोथिंबीर, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता, कोणत्या गावातून पाहता हे सुद्धा मला नक्की सांगा. कमेंट्स नक्की करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो, इथे मी पूर्ण एक करून त्याचे पानं तोडत आहे आणि त्याचे ते मुळे साईडला ठेवत आहे. जर आपण आता बऱ्याच जणांना कोथिंबीर आणणं रोज रोज शक्य होत नाही मंडीमधून, तर त्यासाठी आपण अशी स्टोअर करू शकतो आणि परत कोथिंबीरीचा वाससुद्धा जात नाही. अशी स्टोअर करून ठेवल्यानंतर त्याला भाजायची किंवा ताव्यावर किंवा कढईमध्ये आपण गरम करून घ्यायची, म्हणजे भाजायची. आणि जर तसं जमत नसेल तर तुम्ही उन्हामध्ये सुद्धा सुकवू शकता. तर आता कोथिंबीरीशिवाय भाजी पण छान लागत नाही. कोथिंबीर टाकली तरच भाजीला छान अशी चव येते, वास येतो. आणि त्यानंतर मी काय केले आहे, इथे माझ्याकडे एक जाळीचे टोकरे होते, त्याच्यामध्ये ती कोथिंबीर मी छान अशी धुवून घेतलेली आहे. आता आपण अशी धुवून घेतल्यानंतर एका कपड्यावर अशी थोडीशी सुकवायला ठेवायची आहे. मी इथे एका कपड्यावर सुकवायला ठेवलेली आहे, जेणेकरून त्याचे पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब करते तो कपडा. आणि त्यानंतर थोडीशी फॅनखाली मी सुकवायला वाळत घातलेली आहे. आता त्यानंतर काय केले, मी कढई न ठेवता मी तावा ठेवलेला आहे. माझ्याकडे तावा होता त्यामुळे मी तावा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर पूर्ण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बारीक कट करून. आणि तिला गॅस आपण कमी आचेवरच ठेवायचा आहे, जेणेकरून ते करपले नाही पाहिजे आणि कमी आचेवरच ते पूर्णपणे भाजली पाहिजे. तर मी इथे गॅस कमी फ्लोवरच ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर मी इथे कोथिंबीर मी भाजून घेत आहे. तुम्ही पाहू शकता त्याचा रंग हळूहळूचे बदलत आहे. तिला छान असे सुकू द्यायचे आहे. पाहू शकता तुम्ही किती छान अशी वाळल्यासारखी झालेली आहे. आपल्याला उन्हात वाळू घालायची सुद्धा गरज पडलेली नाही. आता इथे मी त्याला छान ताव्यावरच असे सुकू देणार आहे. आणि सुकू दिल्यानंतर मी त्याला फ्रीजमध्ये किंवा असं पॅकबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. काचेच्या भरणीत ठेवले तर खूप चांगले, जेणेकरून त्याचा कडकपणा तो असतो ना, तर तो निघून म्हणजे जाणार नाही. कारण पावसाळ्यामध्ये आता थोडी नरम पडण्याची भीती असते. त्यामुळे मी इथे ग्लास घेतलेला आहे आणि आता आपल्याला ते मुळा फेकून द्यायचे नाही. ग्लासमध्ये पाणी टाकायचे आहे आणि त्याच्यामध्ये ती कोथिंबीर ठेवायची आहे, जेणेकरून तिला पाणी येतात. कारण आज तुम्ही एका कुंडीतसुद्धा त्या मुळ्या लावू शकता, जेणेकरून त्याला नवीन पालव्या फुटतात आणि नवीन परत कोथिंबीर यायला तयार होते. इथे मी हे कापून वाळवून घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही पूर्णपणे सुकलेले आहे. तुम्ही ते कोथिंबीरच्या मुळ्यासुद्धा वाया घालू नका, अशा करून ठेवा, परत तुम्हाला कामाला येते. त्यानंतर मी ह्या जे कांड्या होत्या त्या पूर्ण मिक्सरमधून बारीक करून घेतल्या आणि ती पेस्ट आपण नंतर भाजीला यूज करू शकतो. फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे, म्हणजे आपलं काहीच वाया जात नाही. तुम्ही पाहू शकता. चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू.